दिनांक 26/10/25 दुपारी 1:30 ते 1:45च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. त्या घटनेनुसार सदर महिला जखमी अवस्थेत ते लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आली. तिथून आपल्याला MLC प्राप्त झाली. MLC प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस आमचे जे DO होते API बनसोड हे त्या ठिकाणी पोहोचले. महिलेची परिस्थिती पाहिली, ती ब्रॉड डेथ होती. ब्रॉड डेथ असल्यामुळे त्यांना थोडासा डाऊट आला. लगेच API बनसोड हे आमचे DB पथकाचे इन्चार्ज आहे, त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधकामी टीम पथक रवाना केली. त्याला संध्याकाळ होईपर्यंत आपण अटक केली, ताब्यात घेतलं. त्याला विचारपूस केली असता त्याने सर्व सांगितलं की आम्ही ओडिसा या ठिकाणचे राहणारे आहोत आणि 5 वर्षापासून आम्ही इथे काम करतो आहे. तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. त्याची पत्नी ही एक 23-24 वर्षाची होती. ती रील्स बनवायची इंस्टाग्रामवरती आणि तिचे पुढे नवीन एखाद्या मुलासोबत अफेअर आहे असा शक तिच्या पतीला होता. त्यामुळे त्यांचे त्या दिवशी आपसात भांडण झाले आणि भांडणामध्ये त्याने आपल्याच घरातली असलेलं फावडं तिच्या डोक्यात मारलं. डोक्यात जखम झाल्यामुळे त्याला रक्तबंबाळ झाली आणि तिथून तो पळून गेला. पळून गेल्यानंतर तिचा पती आणि एक शेजारचा असे दोघांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ती तोपर्यंत मयत झाली होती. त्यामध्ये मृत पत्नीला तिच्याच पतीने फक्त प्रेम संबंध, विवाहबाह्य संबंधाच्या शंकेवरून तिच्या डोक्यावर मारहाण करून तिचा मृत घडून आणलेला आहे. त्यानुसार आपण BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हा PSI राऊत हे करीत आहे.